हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। उद्या सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित न झाल्यास परवापासून आंदोलन, जरांगे ठाम। तर 2 ते 3 जणांच्या हट्टापायी सरकार वेगळं आरक्षण लादतंय, केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषय वेगळा, जरांगेंची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा मुद्दा अधिवेशनात येण्याची शक्यता कमी। सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल 4.5 लाख हरकती आल्याची सूत्रांची माहिती। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू, लवकरच अहवाल सादर करण्यात येणार। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरती 2 लाखांपेक्षा जास्त हरकती, सरकारला अधिसूचना रद्द करावी लागेल, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। आरक्षण राज्याचा नाही तर केंद्राचा विषय, विशेष अधिवेशनातनं काही हाती लागणार नाही, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत, पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। पक्षप्रवेशाबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। भाजपकडनं मला कुठलीही ऑफर नाही, कितीही चर्चा होऊ द्या, पण मी कुठेही जाणार नाही, जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। कधीही काहीही होऊ शकतं, पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपकडे मोठी ताकद असूनही आमच्याकडचे लोक लागतात, सुप्रिया सुळेंचा खोचक टोला। तर मवियातील अनेकांचा थेट आमच्याशी संपर्क, पुढच्या काळात चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरेंचं सूचक विधान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।